सूर्य भगवान, ज्याला आपलं कुलदैवत माहिती नसेल त्याने सूर्याची प्रतिमा देवघरामध्ये ठेवावी. सूर्य भगवान सगळ्या कुलांचा तो गुरु आहे. एखाद्या व्यक्तीचं जर धन कुणी बुडवलं असेल, पैसा घेऊन जर कुणी बुडवला असेल, काही लोकांना सवय असते पैसे घेताना खूप गोड बोलतात, मदत करावं, आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही, अशीच भाषा असते बा लोकांची. तुमचे उपकार विसरणार नाहीत, आम्हाला मदत करा, आम्ही खूप अडचणीमध्ये आहेत, रुपयानं रुपये देऊ, तुमचा वेळ सुद्धा येऊ देणार नाहीत तुमच्यावर आम्हाला काही मागायची, तुमचे 7 जन्म आम्ही उपकार विसरणार नाहीत, पण एवढ्या संकटातून आम्हाला वाचवा. पैसे घेईपर्यंत लोक एवढं गोड बोलतात, घराला चक्रा काय मारतील, आपले कामं काय करतील, चप्पल उचलण्यापर्यंत काम करतील, आपलं कौतुक करतील, खूप आपल्या हिताचे आहेत असे दाखवतील. आणि एकदा का पैसे घेतले आणि काम भागलं की पुन्हा आपले गाठच घेत नाहीत लोक. केलेला वायदा म्हणजे वायदा असतो ना, एवढ्या एवढ्या तारखेला देतो, सुरुवातीला म्हणणार नाही देतो, बरं देतो, आम्ही काय नाही म्हणतो का तुम्हाला, आम्ही देतो, पण अडचणच संपना, पैसेच येईनात, आणि रोज एका ढाब्यावर पार्टी करतोय पण इकडं पैसे देत नाही. नंतर आपण सारखं पैसे मागायचा प्रयत्न केला ना, तर मग ते त्यांच्यातला जो दुर्गुण आहे ना तो दाखवतात. आम्ही काय बुडवायचे म्हणतो का, तुमचे खूप पैशावाले झाले का तुम्ही, असं म्हणतात. आणि आपल्याकडनं पैसे घेताना तुमचे उपकार विसरणार नाही, पण पैसे द्यायचे जीवावर आले की काय म्हणतात, आम्ही का बुडवणार आहेत का, आम्ही का गाव सोडून गेलो का, आम्ही का पळून चाललो का. नंतर तर आपला फोनही उचलत नाहीत, आपल्याला तोंडही दाखवत नाही. एका महात्म्याच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, बुडवलेलं धन किमान काही प्रमाणात का असेना वापस मिळावं आपल्याला. याच्यासाठी रविवारच्या दिवशी भगवान सूर्यनारायणाला छातीसमोर असे दोन्ही हात, आपले नेत्र सरळ, तांब्याचा घ्यावा, तांब्या असतो ना देव तांब्या, त्याच्यात पाणी घ्यावं, त्या पाण्यामध्ये 7 मिरचीचे बी असतात, ते मिरचीचे बी टाकावेत, लाल फूल टाकावं, त्याच्यामध्ये लवंग टाकावी, अक्षदा टाकाव्यात, आणि ज्यानं आपलं धन बुडवलंय त्या व्यक्तीचं नाव घ्यावं, भगवंताला सांगावं या व्यक्तीनं माझं धन बुडवलंय देवा, तो माझा फोन पण उचलत नाही आणि मी त्याला काही व्याज वगैरे लावलेलं नव्हतं, मुद्दल पैसे आहेत माझे मदत म्हणून दिलेले, ते माझे मला वापस द्यावे याची सद्बुद्धी त्याला घाल. असा संकल्प करून सूर्य भगवंताचं नामोच्चारण करून सूर्य भगवान प्रार्थना ऐका म्हणून नजर आणि हात असे सरळ रेषेत असावे. सूर्याला पाणी घालावं पहाटेच्या वेळेला. रविवारच्या दिवशी 11 रविवार हा प्रयोग करावा. किमान तो माणूस तुमचा फोन उचलायला चालू करेल, हळूहळू काही प्रमाणात तुमचे पैसे देईल. हे शिव महापुराणमध्ये आलेलं सूत्र आहे. ज्यानं पैसे बुडवते त्याच्यासाठी, म्हणजे त्यानं आपले पैसे द्यावेत, असंही त्याचं सूत्र आहे. भगवान सूर्य भगवान, त्या सूर्य कुलाला आनंद झाला, सूर्य भगवंताला आनंद झाला. कशाचा, की माझ्या कुळामध्ये देव अवतरला. आनंदात असे काही दिवस गेले. आता मग भगवान कौशल्या माईच्या पोटी 1 पुत्ररत्न जन्माला आलं, सुमित्रेच्या पोटी 1, कैकईच्या पोटी 2, 4ही लेकरांचं नामकरण चालू झालं. 4 लेकरांचं नाव काय ठेवायचं, ग्रंथ चाळले. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वशिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली अनेक साधू संत एकत्र आले, ग्रंथ वाचले, चाळले आणि सगळ्या ग्रंथातून 4 मुलांचं नाव काढलं. कैकईचा पुत्र भरत, शत्रुघ्न, सुमित्रेचा लक्ष्मण आणि कौशल्येचा राम. हा जगाला आराम देणारा असेल म्हणून याचं नाव श्रीराम असं नामकरण झालं. टाळ्यांचा कडकडाट झाला, राम शब्दाचा उच्चार झाला आणि राम भगवंतानं हे नाव सार्थ केलं. नावाप्रमाणेच राम जगले. राम शब्दात माणसाला आराम आहे.
आराम. नाही तर आपण नाव खूप गोड ठेवतो पण नावाप्रमाणे जगत नाही. नाव बाहुबली आणि मच्छरला घाबरतय. बाहुबली नाव पण घाबरतय कोणाला? मच्छरला. नाव दीपक पण दीपकला दिवसा दिवा लावून पाहावं लागतं. एवढा काळा नाव तर काय दीपक. नाव गंगूबाई आणि महिनाभर आंघोळ नाही. नावाप्रमाणे माणसं जगत नाही. नावाप्रमाणे जगत नाहीत. पण राम स्वतःचं नाव सार्थ करतात. राम हे नाव अतिशय सुंदर. रामाचं दर्शन घेण्यासाठी साधू संतांच्या झुंडीच्या झुंडी अयोध्येला येतात. साधू संतांच्या झुंडी आल्या माझ्या ताई दादांना नवल नाही. रामाच्या दर्शनासाठी साक्षात भोले शंकर आले. वेश बदलून आले आणि रामाच्या दर्शनासाठी रोज लाईन असायची. शरयूच्या काठापासून महलापर्यंत रोज लाईन. तिथे आलेले आहेत भोलेनाथ रूप बदलून. गेट पर्यंत आले आणि गेट म्हणले दिला धक्का, व्हा बाजूला, तुम्ही अयोध्येतले नाहीयेत आणि अयोध्येतले नसल्या कारणानं आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाहीत आतमध्ये. शिवजी म्हणतात मला जाऊ द्या, मी खूप दूरवरून आलो. नाही म्हणे, लेकरू अजून लहान आहे, कुठलीही माणसं आम्ही आतमध्ये जाऊ देणार नाहीत. शिवजीला वाईट वाटलं. शिवजी बाजूला जाऊन बसले. विचार करतायत आपल्याला तर आतमध्ये जाऊ देत नाहीत, काय केलं पाहिजे. मनात म्हणतात हे राम, आम्हाला तुमच्या दर्शनाची आस लागली आहे, आमचं दर्शन होईल अशी व्यवस्था करा. छोटेसे भगवान रडायला लागले. टेहा 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 करून रडतात. आईला कळे ना काय झालं असेल. रोज लोक पाहायला येतात, कुणाची नजर तर लागली नसेल. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे राम राया. 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 उतरित निंबलोण, उतरित निंबलोण, तुझी ओवाळते मी काया. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे राम राया. 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 भगवान, कुणाची नजर लागली असेल का माझ्या लेकराला? लेकराला जर नजर लागली तर ग्रामीण भागात अजूनही नजर काढतात. कशा कशानं काढतात नजर? झाडूनं, पदरानं, हो की नाही? एका गावात मी कथेला गेले, तब्येत बिघडली माझी. त्या आजी म्हटलं दीदी किती गोड कथा करतात, नजर लागली असेल तर. मला म्हटलं मला काही कुणाची नजर लागत नाही. म्हटलं नाही लागत, पण आजीचं प्रेम खूप होतं. आजी म्हटलं दीदी मी नजर काढणारच तुमची.
म्हाताऱ्या माणसाचं कशाला मन मोडायचं म्हटलं, काढा नजर. म्हातारी दगडच घेऊन आली. गुरुजी मी घाबरले ना, म्हटलं नजर काढा म्हटलं तर म्हातारी दगडच घेऊन आली. म्हटलं आजी दगड कशाला? म्हणे तुम्ही गप्प भरा चुप. म्हटलं ठीक आहे. मी हाताची घोडी घालून गुपचूप बसले खुर्चीवर. आजी जेच दगड डोक्यावर घेऊन जायचे. भर खाली खाली आला परत वर. म्हटलं आजी लागन चुप. म्हटलं बरं ठीक आहे. 2-4 बाऱ्या दगड उतरवला. आजीनं दगड बाजूला ठेवला. म्हटलं आजी झालं का? शांत बसा. म्हटलं बरं. मग आजीने ना झाडू घेऊन आल्या. म्हटलं आजी आता झाडूनं काय करायचं आहे? म्हणे शांत बसा. असा झाडू भर 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 सगळ्या अंगावरून झाडू उतरवला. म्हटलं आजी झालं? म्हणे शांत बसा. म्हटलं आता काय झालं? आजीने मिरच्या आणल्या. 4च केस होती म्हातारीला. केस घेतली अशा अशा उतरवल्या. मला ठसका लागला. आजी म्हटलं शांत बसा. म्हटलं बरं. मिरच्या चुलीमध्ये टाकल्या. म्हातारीला 4च केस होते. ती केस घेतली अशा म्हटलं आजी झालं का? आजी म्हटलं अजून एक प्रयोग राहिला. म्हटलं काय? चप्पल आणली म्हातारीला. चप्पल पाहून तर मी घाबरूनच गेले. म्हटलं आता काय करायचं? म्हणे शांत बसा. म्हटलं बरं. आजी चप्पल भर भर. म्हटलं आजी झालं का? म्हणे आता शेवटचं राहिलं. काय? म्हणे डोळे झाका. म्हटलं झाकले डोळे. आजीनं जे का थू 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 करायला चालू. म्हातारीच्या तोंडात एकही दात नव्हता. सगळं मटेरियल माझ्या तोंडावर. काय मी म्हटलं आजी माझं सारं तोंड खराब केलं तुम्ही. आजी म्हटलं काळजी करू नका, पदरानं पुसते. तेवढ्या त्या मिरच्या उतरवल्या होत्या ना म्हातारीनं, त्या पदरात घेऊन उतरवल्या होत्या. आणि नेमका म्हातारीच्या लक्षातच नाही तोच पदर. म्हातारीनं काय केलं? असं असं काहीतरी बोलायला लागली ना, असं केलं ठसका लागला म्हातारीला. आच्छे त्याच पदरानं. आणि तसंच माझ्या तोंडाला. बाप रे बाप. मी ठरवलं म्हटलं आजपासून कुणाकडूनच नजर काढून घ्यायची नाही. विनोद ठेवा बाजूला. भगवंताला नजर लागली असेल का? मग दवंडी पिटवण्यात आली. आहे का कोणी नजर काढणार? माई कौशल्याचा पुत्र राम. बाळाला नजर लागली आहे. आहे का कोणी नजर काढणार? तेवढ्यामध्ये भोलेनाथ दिसले साधूच्या वेशातले. दवंडी पिटवणारे आले. बाबा आप नजर निकालना जानते हो? हाँ भाई हम तो बहुत अच्छी नजर निकालते हैं. नजर निकालने के लिए क्या क्या देना पड़ेगा आपको? दक्षिणा, नारियल वगैरह ऐसा कुछ? वैसा तो कुछ नहीं चाहिए. फिर कैसे नजर निकालोगे? कोई जंतर मंतर आपको आता है? हाँ हम बहुत कुछ जानते हैं, लेकिन जहाँ बच्चा है ना और हमें वहाँ तक आपको ले जाना पड़ेगा. भाई चलो, आपको वहाँ ले जाने के लिए कोई दिक्कत नहीं है हमें. चलो तो चलो. ओ सिपाही आगे और शिवजी पीछे 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 चलने लगे. अब कोई रोकने वाला नहीं है. गेटमैन तो देख ही रहा था. सुबह जिसने शिवजी को धक्का दिया था, जाओ यहाँ से भागो. अब तो शिवजी उसके पैरों पर पैर रखकर आगे जा रहे हैं और वो कुछ भी नहीं कह रहा है. क्यों? तो ले जाने वाला आगे है और शिवजी खाली चलने का काम कर रहे हैं. चलते 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 माई कौशल्या के महल में शिवजी और सिपाही पहुंच गए. माँ कौशल्या माई, हिमालय के बहुत बड़े संत है और बच्चों की नजर निकालना यानी बहुत अच्छी तरह से आता है. क्या करना पड़ेगा? कोई दान दक्षिणा? दक्षिणा नहीं, कुछ नहीं लेते हो, नारियल भी नहीं लेते. फिर खाली बच्चा उनके गोदी में देना पड़ेगा. तो लो, उठाया भगवान को और सौंप दिया शिवजी के हाथों में. शिवजी बोलतात मला नजर काढता येते चांगली. मग चला बाबा. शिवजीला घेऊन गेले कौशल्यामाईच्या भवनामध्ये. आणि भवनात घेऊन गेल्यानंतर आईने विचारलं नजर काढता येते का बाबा? हो. काय करावं लागेल? नारळ, पान, सुपारी? म्हणे असलं काही लागत नाही. मग बाळाला माझ्या मांडीवर द्या. देवाला मांडीवर घेतलं. शंकरानं पाहिलं रामाकडे आणि रामानं पाहिलं शंकराकडे. हरिहत्रा हराच्या 4 नेत्रांचं मिलन झालं.
शिवजी म्हटले, देवा माझी इच्छा पूर्ण केली तुम्ही. राम म्हणतात, शिवजी याही वेळेला दर्शनाला आलात तुम्ही. राम हसायला लागले आणि शंकर रडायला लागले. शंकर एवढे रडतात, राम एवढे हसतात. कौशल्यमाई म्हणते, बाई किती चांगला बाबा आहे, स्वतः रडतोय आणि माझ्या लेकराला हसवतोय. या बाबासारखा बाबाच नाही. बाबा, लेकराचं भविष्य तुम्हाला पाहता येत असेल? हो आई, लेकराचं भविष्य मला येतं पाहता. मग माझ्या लेकराचं भविष्य सांगा बरं. आई, तुझं लेकरू फार पवित्र आहे, भाग्यवान आहे. तुझ्या लेकराची चरित्र गाथा लोक कथा रूपानं ऐकतील आणि त्याचं चरित्र ऐकलं की लोकांना धन्यता वाटेल, पुण्य फल प्राप्त होईल. आई, जेव्हा तुझं लेकरू 15 वर्षाचं होईल ना, तेव्हा एक संत येतील आणि तुझ्या लेकराला घेऊन जातील. माई टवकारली, बाबा आधीच मला 9 सायासनं लेकरू झालंय, त्यात कोण घेऊन जाईल असलं काही सांगू नका. चांगलं चांगलं सांगा, दक्षिणा थोडी जास्त घ्या पण चांगलं सांगा. आई, या काही दक्षिणेवर सांगायच्या गोष्टी नाही. पण ऐक पुढे, तुझं लेकरू एक महात्मा घेऊन जाईल, पण विश्वात नाही अशा सुंदर मुलीशी लग्न त्याचं होईल आणि सुनेसहित तुझ्या जवळ येईल. हा, मग बरं वाटलं थोडंसं. बाबा, राज्याभिषेकाचं सांगता का? आई, शिवजी सांगतात, पार्वती मला माहिती होतं राम गादीवर बसण्या अगोदर वनवासाला जाणार आहेत, पण आजच जर आईला सांगावं तर माय दुःखी होईल म्हणून सांगत नाहीत. आई, आत्ता अजून हातावरच्या रेषा एवढ्या स्पष्ट दिसत नाहीत. एक दिवस येईल आणि मी फुकट भविष्य सांगून जाईल, काही पैसे दक्षिणा घेणार नाही. ठीक आहे, मान सन्मानपूर्वक पाठवून दिलं. छोटेसे राम आहेत, त्यांच्या बाललीला घरामध्ये चालू झाल्या. राम रांगायला लागले. रांगत रांगत 4 कोपऱ्यात 4 लेकरं राहायची आणि कौशल्यमाई सगळ्यांना खाऊ घालायचे. खाऊ घालता घालता राम लीला करायचे. सावळा 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 ग रामचंद्र, सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र, सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र, सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र, अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळाला येतो. अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळाला येतो. सावळा ग रामचंद्र, सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र, सावळा ग राम, सावळा रामचंद्र, सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र, सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र, सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र, माझ्या हाताने जेवतो. ऐका लोहगाव, भगवंताची बाललीला. सावळा ग रामचंद्र, माझ्या हातानं जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो. सावळा ग रामचंद्र, माझ्या हाताने जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो. उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो. सावळा ग रामचंद्र, सावळा ग राम, सावळा ग रामचंद्र, सावळा
सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण, त्यासी करिता संवाद झालो बोबडे आपण. लहान लेकरू जर आपल्या घरात असेल